नाही, मी सांगितलं नागपूर पूर्णतः कायदा व्यवस्थेतून हाताच्या बाहेर गेलेला आहे। उपमुख्यमंत्री भाषण करत महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्यांचा लक्ष कायदा सुव्यवस्थेवर नाही। एकूण 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यंत 6883 गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये 165 खून आणि मला वाटतं 268 महिलांवर रेप हा म्हणजे माहितीच्या अधिकारात मिळालेली, हे खोटं सांगत नाही आम्ही महाराष्ट्राला। आणि महिलांच्यावर अत्याचाराचे प्रकरण ते सुद्धा 300च्या पुढे। म्हणजेच महाराष्ट्रातील गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात जर कायदा सुव्यवस्थेचे निवडे निघाले असतील तर महाराष्ट्रामध्ये काय व्यवस्था असेल, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती असेल, या एका माहितीच्या अधिकारातून आपल्याला दिसून येईल। म्हणजेच रोज महाराष्ट्रामध्ये 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहेत। याच वर काढलं तर रोज महाराष्ट्रामध्ये किमान 15 लोकांचा जीव हत्या होते आहे ॲव्हरेजमध्ये। हे महाराष्ट्राचं विदारक चित्र या राज्यातील महायुती सरकारने पूर्णतः कायदा सुव्यवस्थेला उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला खड्ड्यात घातलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।